गुढीपाडवाचा सोहळा प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा होतो, पण यंदाचा हा सण काहीसा वेगळा भासत होता. का माहीत नाही, पण माझ्या मनात एक वेगळीच भावना त्या दिवशी दरवळत होती. ती शोभायात्रा पुढे सरकताना मनातील विचारांनाही वेग धरला होता. शोभायात्रेत गुंजणारा ढोल ताशांचा आवाज कानात घुमत होता आणि तो अतिशय गोड जाणवत होता. त्या दिवशी त्या गर्दीत मला तो दिसला, साधा, सरळ, पण त्याची नजर काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत होती. बाकीच्या लोकांप्रमाणे तो केवळ शोभायात्रा पाहत नव्हता, तर तो शोध घेत होता. आणि कदाचित तो शोध माझ्यासाठीच असावा असे मन मला ग्वाही देत होते. तो पाहिल्या नजरेतच काहीसा ओळखीचा भासला. मी नकळत त्याच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्यानेही मला पाहिलं. काही सेकंद आणि सगळं थांबल्यासारखं वाटलं. त्या क्षणी माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं आणि ते पाहून त्यानेही स्मित हास्य केलं. मी पुढे निघाले, पण तो क्षण मनातच रेंगाळत होता. गुढीपाडवा हा वर्षाच्या नवीन सुरुवातीचा सण आणि मी त्या दिवशी माझ्या मनाच्या काठावर एक नवीन नात्याची वीण घट्ट विणली होती. तो कोण होता, कुठला होता, परत भेटेल का की नाही भेटणार, यापैकी कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मला माहीत नव्हतं. पण त्या क्षणाने माझ्या हृदयात कायमचं घर केलं होतं, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.